केंद्रीय मंत्रिमंडल ने गुरुवार को मराठी, पाली, प्राकृत, असमिया और बांग्ला भाषाओं को शास्त्रीय भाषा का दर्जा देने को मंजूरी दी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अध्यक्षता में हुई केंद्रीय मंत्रिमंडल की बैठक में यह फैसला लिया गया। मराठी को शास्त्रीय भाषा का दर्जा मिलने पर पीएम मोदी ने बधाई दी। वहीं महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पीएम नरेंद्र मोदी का आभार जताया है। इसके अलावा आमदार प्रसाद लाड ने भी काफी खुशी व्यक्त की है। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो। आज के घटस्थापना के दिन पर आज केंद्रीय मंत्रिमंडल की बैठक में ये निर्णय लिया गया। ये ऐतिहासिक निर्णय है, ये सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा। इसलिए मैं माय मराठी जो हमारी भाषा है उसे ये दर्जा देना ये बहुत ही अलौकिक कार्य है और इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री, दुनिया में सबसे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का तहे दिल से अभिनंदन करता हूँ, उनका हृदय से स्वागत करता हूँ। आज अतिशय मराठी माणसासाठी आनंदाचा असा क्षण आणि मराठी माणसासाठी अभिमानाचा दिवस म्हणून हा काल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा माननीय पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रिमंडळात दिला। हा आमच्यासाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे। आज अनेक वर्षाचा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, पण माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ही सुरुवात झाली आणि आज माननीय मोदीजींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला निर्णय दिल्याबद्दल माननीय मोदीजींचे, माननीय देवेंद्रजींचे या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केलेल्या प्रत्येकाचे प्रयत्न हे आज सफल झाले आणि हे नवरात्राच्या पहिल्या दिवशी झाले याचा आम्हाला आनंद आहे। आणि नुसता मराठी भाषेला अभिजात दर्जा न देता अजून त्याला ज्ञानाचा दर्जा द्यावा, त्याचं साहित्य सुधारावं, त्याच्यामध्ये अजून नवीन नवीन संशोधन व्हावं आणि मराठी भाषा जगामध्ये मोठी व्हावी हा आमचा प्रयत्न राहील। आणि हे जे झालं कार्य झालंय याबद्दल पुन्हा एकदा तमाम राज्यातील, देशातील, जगातील मराठी बांधवांचे मनापासून अभिनंदन करतो आणि देवेंद्रजींचे, मुख्यमंत्र्यांचे आणि पंतप्रधानांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो।